हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रेसिपी शो मध्ये। आज आहे रविवार आणि रविवार स्पेशल रेसिपी तर झालीच पाहिजे। तर त्याच्यामुळे आज मी करणार आहे मस्त असा वडापाव। तर चला सुरू करूयात। मम्मा हा? मला पाव नको ना, मिसळ कर। मिसळ? हा मग वडापावचा बेत कॅन्सल करायचा? हो, काय करायचं तुला? मिसळ प्लीज, मिसळ कर। बरं ठीक आहे, चला। सई म्हणतीये तर सईसाठी स्पेशल अशी मिसळ तयार करूयात। आज आपण 6 माणसांना पुरेल एवढी मिसळ करणार आहोत। तर त्याच्यासाठी इथे मी पाव किलो मोड आलेली मटकी घेतलेली आहे। ही मटकी आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ, याची आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे। इथं आपण सुक्क खोबरं घेतलेलं आहे आणि हे आपल्याला भाजून घ्यायचंय। 1 चमचा भरून खसखस ही सुद्धा भाजून घ्यायची। एक मोठा चमचा तीळ। आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात अगोदर सुक्क वाटण तयार करायचंय, ज्याच्यामध्ये आपण खोबरं, तीळ आणि खसखस हे पदार्थ वापरून ते करत आहोत। आणि याच्यानंतर आपण जे ओलसर पदार्थ याच्यामध्ये येतील ना, ते त्याच्यात ऍड करत राहायचे। ओलं आणि सुक्क वाटण जर एकत्र केलं तर ते व्यवस्थित फाईन असं बारीक होत नाही। सुक्क वाटण तयार झालेलं आहे। आता ओल्या वाटणासाठीच सगळ्यात अगोदर चिरून घेतलेले कांदे टाकून घ्यायचे। आता याच्या सोबतच आपण याच्यात टाकतोय टोमॅटो। आणि टोमॅटो पटकन मऊ व्हावा याच्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे पटकन असा तो मऊसर पडतो। आपण जे सुक्क वाटण केलं ना, ते छान असं एकदम बारीकसर असं वाटलं गेलेलं आहे। आता याच्यामध्येच आपण आपलं कांदा आणि टोमॅटोचं वाटण टाकत आहोत। तुम्ही बघू शकता छान मऊसूद असा आपला टोमॅटो झालेला आहे आणि कांद्याचा सुद्धा रंग हलका असा डार्क झालेला आहे। आता या वाटणामध्ये आपल्याला एक फोडणी टाकायची आहे। तर त्याच्यासाठी आपण काय करत आहोत, याच पॅन मध्ये ना तेल टाकून घेत आहे। इथं आपण हा माझा मसाल्यांचा डब्बा घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर आपण थोडंसं शहाजिरं टाकूयात, काळी मिरी 5 ते 6, लवंग 5 ते 6, मसाला विलायची अशी फोडून टाकायची। त्याचबरोबर स्टारफूल, मसाला विलायची बरोबरच साधी विलायची देखील टाकलेली आहे 3, आणि दालचिनी। खड्या मसाल्यांची तयार झालेली ही फोडणी आपण याच्यात टाकून घेऊयात किंवा ओतून घेऊयात। कोथिंबीर। आता हे सगळं एकदम छान आणि फाईन असं वाटून घ्यायचं। तेल। आता मिसळ करतोय म्हटल्यानंतर तेलाकडे पाहायचं नाही बरं का। आणि तरीही ज्यांना तेल कमी खायला आवडतं अर्थातच ते कमी तेल वापरू शकतात। ज्यावेळेस आपण वाटणासाठी फोडणी तयार केली त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकले होते, शिवाय तमालपत्राच्या। तर आता या फोडणीमध्ये आपण फक्त तमालपत्र वापरत आहोत। आलं आणि लसणाचं वाटण 1 मोठा चमचा, याचा कच्चेपणा अगोदर आपण दूर करूया। आलं आणि लसणाचा हलका असा रंग बदलला की याच्यामध्ये आपण तयार केलेले हे वाटण टाकत आहोत। वाटण तुम्ही बघू शकता एकदम छान फाईन असं हे आपण वाटून घेतलेले। थोड्याशा पाण्याची आवश्यकता लागते, ते पाणी टाकायचं आणि एकदम बारीकसर असं हे वाटून घ्यायचं, म्हणजे आपली मिसळ सुद्धा छान अशी मिळून आलेल्यासारखी दिसते। आता हे वाटण सुद्धा व्यवस्थित असं या तेलामध्ये शिजवून घ्यायचंय, परतून घ्यायचं। मसाला तयार होत आहे तोपर्यंत आपण आपले सगळे सुके मसाले काढून घेऊया। हळद पाव चमचा, बेडगी मिरची पावडर 1.5 चमचा, धणेपूड 2 मोठे चमचे, मिसळ मसाला 10 रुपयावाला सॅशे, आणि घरगुती पद्धतीने तयार केलेली ही लाल चटणी। तुम्हाला ही मिसळ किती तिखट करायची आहे त्या हिशोबाने ही चटणी आपल्याकडे अवेलेबल आहे। जर तुम्हाला हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आता हे सगळे ड्राय मसाले आपल्या एकीकडे तयार झालेले, तोपर्यंत आपलं इथं वाटण तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे। या वाटणामध्ये हे मसाले टाकून घ्यायचे।
मटकीची एक शिट्टी झाल्यानंतर आपण गॅस बंद केला होता आणि इथं तुम्ही बघू शकता मटकीला हलकासा पिवळसर रंग आलेला आहे. व्यवस्थित अशी ती वाफरली गेलेली आहे. मिक्सरचं भांडं ज्याच्यामध्ये खूप सगळा मसाला आहे विसळून फोडणीत टाकायचं. मिसळचा मसाला तयार झालेला आहे. मस्त याला तेल वरती आलेलं आहे. आता आपली ही जी मटकी आहे ना ती आहे तशी उकडून घेतलेल्या मटकी आणि पाण्यासहित याच्यामध्ये ओतून द्यायची. आता या मिसळमध्ये आपल्याला जेवढं ऍडिशनल पाणी हवंय ना तेवढं कोमट करून टाकायचं बरं का. नॉर्मल किंवा थंड पाणी वापरायचं नाही, नाहीतर आपल्या मिसळचा सगळा कट निघून जातो किंवा कमी होतो. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी मीठ टाकते. ज्यावेळेस आपण मटकी शिजवलेली आहे ना त्यावेळेस सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे. वाटण करत असताना सुद्धा थोडंसं मीठ वापरलेलं आहे, त्याच्यामुळे बेतानं मीठ टाकायचं. आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची. मस्त असा सुगंध दरवळतोय संपूर्ण किचन मध्ये. इथं तुम्ही बघू शकता अशी रट 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 याला उकळी आलेली आहे. मस्त तर्री दिसतीये आणि सुगंध तर काय अप्रतिम अशा पद्धतीचा दरवळत आहे. मिसळ तयार झाली आहे. आता मी गॅस बंद करते आणि मिसळ सोबतच आपण इथं सुक्क पिवळं बटाटा करत आहोत, तर त्याच्यासाठी मी बटाटे उकडायला ठेवलेले होते. गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आता इथे आहे ना आपण हा मस्तपैकी पिवळा सुक्का बटाटा करतोय. पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त मिसळ आणि पाव सुद्धा खाऊ शकता, पण कधीतरी अशा पद्धतीने सुद्धा ट्राय करून बघा. भन्नाट अशी आपली ही मिसळ लागते. तेल गरम झाल्यानंतर मोहरी अर्धा चमचा, जिरं अर्धा चमचा, कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा, आलं लसणाची पेस्ट, एक हिरवी मिरची बारीक चिरलेली, हळद आणि याच्यामध्ये उकडून त्याची साल काढून अशा पद्धतीनं चुरून घेतलेला हा बटाटा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं. आपली बटाट्याची भाजी सुद्धा तयार झाली आहे. मस्त असा संडे स्पेशल आपला झणझणीत चमचमीत असा बेत तयार झालेला आहे. खूप वेळ झाला कंट्रोल केलंय खरं तर मी नाही, सईनं. सई येते बघा, मगापासून गिरट्या मारतीये, पण तिला म्हटलं थांब सई, फोटो काढायचा आहे, फोटो काढायचा आहे. त्या बघ तुझी मस्त अशी मिसळ तयार झाली. टेस्ट करणार? थांब, गरम आहे, मी खाऊ घालते. हा, सगळ्यात अगोदर तर नेहमीप्रमाणे लिंबाचा खूप मान असतो बरं का. आतमध्ये बटाटा वगैरे टाकलेला असं सगळं एकत्र झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे, म्हणजे खाण्याला तो असा फील येतो. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं हे बघ. आवडली? आता आम्ही पण खाऊ. तुमची परवानगी घेते, आम्ही पण खातो आता. आता तुम्ही सगळ्यांनी रेसिपी पाहिलेली आहे, घरी नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आता तुमची रजा घेते, म्हणजे मला मस्त अशी मिसळ एन्जॉय करता येईल. अप्रतिम भन्नाट.